नमस्कार. मी शुभांगी सोल शक्ती स्टुडिओच्या नवीन भागात मी तुमचे मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलचा मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला लिमिटिंग बिलीफ कसे तयार होतात, ते कुठून येतात याबद्दल नक्कीच माहिती मिळाली असेल. ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाहिला नाहीये त्यांनी नक्की जाऊन हा व्हिडिओ पहिला पाहावा. तर सबकॉन्शियस माइंड म्हणजे नेमकं काय? ही खरंच खूप वास्ट संकल्पना आहे. हे फक्त बटन स्विच ऑफ, स्विच ऑन केल्यासारखं तर नक्कीच नाहीये. त्यामुळे याचा अभ्यास करण्यापूर्वी मन अगदी शांत असावं, असं मला वाटतंय. तर मला तुम्हाला एक सांगावसं वाटतं, की हा व्हिडिओ पाहताना बॅकग्राऊंडला लावू नका. नक्की व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत ऐका, जेणेकरून तुमच्या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत, त्या क्लिअर होतील. चला तर मग सुरुवात करूया. सबकॉन्शियस माइंड म्हणजे नेमकं काय? सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपल्या मनाचा तो भाग जो आपण विचार न करताही चालत असतो. जसं की अ, उदाहरणार्थ मी सांगायचं झालं तर ड्रायव्हिंग किंवा मोबाईल ऑपरेट करणं. पहिल्यांदा जेव्हा आपण नवीन फोन घेतो, तेव्हा त्याचं बॅक बटन कुठे आहे, कॅमेरा कसा ऑपरेट होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. पण जेव्हा एकदा त्याच्यावर हात बसला, तर आपण कोणाशी बोलताना सुद्धा ते मोबाईल असा करून आपण तो ऑपरेट करतो. सेम तसंच असतं सबकॉन्शियस माइंडचं काम. लहानपणी आपण जे काही ऐकलंय, जे काही पाहिलंय, जे अनुभवलंय, त्याची एक मेमरी बनून ती आपल्या ब्रेनमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये सेव्ह झालेली आहे आणि ते प्रोग्रामिंग झालेलं आहे. म्हणून अजूनही आपण काम करत असताना आपल्या मनात विचार सुरू असतो. लोकं काय म्हणतील? याला नाही म्हटलं तर ह्याला राग येईल का? आपल्याला नाही म्हणण्याची भीती असते. लोकांना खुश करण्याची आपल्यामध्ये एक पीपल प्लीजिंग ॲटिट्यूड असतो. किंवा आपल्याला पैसे मिळत नाही, आय एम नॉट गुड इनफ, मी छान दिसत नाही, माझी हाईट छान नाही, माझं असं, माझं तसं. ह्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड आपल्या सुरू असतात. खूप लोकं म्हणतात, की मी खूप अफर्मेशन करते, पॉझिटिव्ह बोलते, माझ्याकडून नेहमी पॉझिटिव्ह वर्ड्सच निघतात. पण तरी माझं आयुष्य का बदलत नाही किंवा निगेटिव्ह गोष्टी माझ्या आयुष्यात पुन्हा-पुन्हा का घडतात? जेन्युइनली हे खरं आहे. असं होतं काहींच्या बाबतीत. याचं कारण असं, की ते कदाचित पॉझिटिव्हली बोलत असतील, की हां, माझ्याकडे खूप पैसा आहे, सगळं आहे, हेल्थ आहे, करियर आहे, छान रिलेशनशिप आहे. पण हळूच त्यांचं सबकॉन्शियस माइंड म्हणतं, "कुठे काय? कुठे काय आहे? काहीच नाहीये. सगळं नाहीये." आणि याच्यामध्ये सुरू होतं तुमचं कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड यांच्यातलं युद्ध आणि जिथून कॉन्फ्लिक्ट सुरू होतो. या युद्धामुळे जे आपण अफर्मेशन्स बोलत आहेत, ते आपल्या मनालाच नकली वाटायला लागतात. आपलं मनच ती गोष्ट मान्य करत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, की सबकॉन्शियस माइंड कन्व्हिन्स करून तयार होत नाही. त्याला आपल्याला सेफली, हळुवारपणे हाताळावं लागतं. आणि हेच रिझन आहे, की मी तुम्हाला सतत सांगते, की मला तुम्हाला मोटिव्हेट करायचं नाहीये. पण तुम्हाला प्रॅक्टिकली सबकॉन्शियस माइंड रिवायर कसं करायचं याबद्दल सांगायचं आहे. सबकॉन्शियस माइंड रिवायर करण्याच्या 4 स्टेप आहे. ज्याच्यातली पहिली स्टेप आहे सेफ्टी क्रिएट करणं. सबकॉन्शियस माइंड जेव्हा घाबरलेल्या मनस्थितीत असतं, तेव्हा ते सेफ फील करत नाही. आपण एक प्रयोग करूया. प्लीज माझी इच्छा आहे, की तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत हा प्रयोग करावा. डोळे बंद करा. कल्पना करा, की तुम्ही एका शांत जागी आहात. ती जागा कुठेही असेल, रिअल, इमॅजिनरी. तुमचं गावचं एखादं घर असू शकतं किंवा मंदिर असू शकतं. तुम्हाला कसल्याच अपेक्षा नाहीयेत, कसलंच बर्डन नाहीये. फक्त एकच फिलिंग आहे, की मी इथे सेफ आहे. मला कोणीही डिस्टर्ब करत नाहीये. स्वतःला सांगा, की मी सेफ आहे. मला चेंज व्हायला परमिशन आहे. काहीच घाई नाहीये. माझ्याकडे खूप वेळ आहे. सेफ्टी क्रिएट झाली, की रिवायरिंग लवकर होते. या वाक्यांमुळे बॉडी रिलॅक्स होते आणि सबकॉन्शियस माइंडला रिवायरिंग करण्यासाठी, बदलासाठी तयार होत आहे. जेव्हा मी म्हणते, की सबकॉन्शियस माइंडला सेफ्टीची गरज असते, तेव्हा तुम्हाला असं वाटू शकतं, की सेफ्टी कसली? मी तर सेफ आहे. तर प्लीज कन्फ्यूज होऊ नका. मला इथे सेफ्टी या अर्थाने म्हणायचंय, की ती मनाची सेफ्टी. म्हणजे कुठला ॲक्सिडेंट किंवा डेंजर, प्रॉब्लेम हे सगळं नाही. तर ती जी आतून, जी सबकॉन्शियस माइंडला सेफ्टी हवी आहे, त्याबद्दल मी बोलत आहे. आता आपल्या माइंडला कसं कळणार, की आपण स्वतःला सेफ फील करतोय, की नाही करत आहे? तर हे ओळखण्यासाठी आपण स्वतःचं परीक्षा करू शकतो. की आपण सतत थिंकिंग करतो का, ओव्हर थिंकिंग करतोय का? स्वतःला सतत कमी लेखतोय का? किंवा आपण पॅनिक होतोय का? सतत निगेटिव्ह विचार करतोय का? काहीतरी बिघडणार आहे याची आपल्याला भीती वाटते का? म्हणजे चांगलं काम करण्याच्या आधीच ते काहीतरी बिघडणार आहे. कारण लहानपणी आपल्याला जज केलं गेलंय,
ही गोष्ट आपल्या डोक्यात आहे म्हणून सतत ती भीती असते, की काहीतरी बिघडेल की काय असं. किंवा आराम करण्यासाठी पण आपल्याला गिल्ट वाटतो, की नाही मी आराम नाही करू शकत. मी आराम केला तर वेळ जातोय. याचं सुद्धा आपल्याला गिल्ट वाटत असतं. तर हे काही सिम्प्टम्स आहेत जे आपल्याला जाणवत असतील तर आपण नक्कीच सेफ फील करत नाही आहोत आतून. हे काही आजार नाहीयेत. हे मनाचे खेळ आहेत. आपल्यापैकी बरेच जण अशा एन्व्हायर्नमेंटमध्ये वाढलेलो असतो, जिथे एक्स्पेक्टेशन्स जास्त असतात, ॲप्रिसिएशन कमी असतं आणि कंपॅरिझन नॉर्मल असतं. खूप जणांशी आपलं कंपॅरिझन केलं जातं, आपल्याकडून खूप साऱ्या अपेक्षा केल्या जातात. पण आपण एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळवलं तर पाहिजे तसं आपल्याला ॲप्रिसिएशन मिळत नाही आणि तिथूनच हे सगळे मनाचे खेळ सुरू होतात. उदाहरणार्थ, आपल्याला बोलायचं असतं, मीटिंगमध्ये एखादं आपली म्हणणं मांडायचं असतं, पण आपली हिंमत होत नाही, आपलं मन घाबरतं. आपण सतत हातात फोन ठेवतो. मग फोनचं ॲडिक्शन आहे का? तर तसं नसतं कधी-कधी. आपण सतत फोन यासाठी ठेवतो कारण आपल्याला शांततेची भीती वाटते. मन दुसरीकडे जाईल, काहीतरी वेगळे निगेटिव्ह विचार येतील, ह्याची आपल्याला भीती वाटते. कधी-कधी आपल्याला कोणाला नाही म्हणण्याची भीती वाटते. आपल्याला वाटतं ही समोरची व्यक्ती आपल्याला रागवली तर आपल्याला ती अबॅन्डनमेंट वाटतं. तर सेफ्टी क्रिएट करणं म्हणजे नेमकं काय करायचं? तर सबकॉन्शियस माइंडला हळूवारपणे, प्रेमाने, जसं आपण एखाद्या लहान बाळाला समजावतो ना, तसं प्रेमाने समजवायचं, की मी स्वतःचा शत्रू नाही आहे. तू खूप छान काम करत आहे. स्वतःला ॲप्रिशिएट करणं, स्वतःशी प्रेमाने बोलणं, सेल्फ लव्ह करणं. तसंच कुठल्याही गोष्टीची घाई नाही आहे. शांततेत सगळी कामं पार पडतील आणि गुड इनफ. ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत त्यालाच आपल्याला रिवायरिंग करायचंय. दुसरी गोष्ट आहे, बॉडीला रिलॅक्स होण्याची परवानगी देणं. कारण सबकॉन्शियस माइंड हा तर आपल्या बॉडीमध्ये राहतो, तर बॉडीला रिलॅक्स होण्याचा हक्क आहे. कारण जर आपलं शरीरच थकत असेल, तर मन ऑटोमॅटिक थकतं. हे कदाचित ऐकायला लहान वाटत असेल, पण ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची आहे. तिसरी गोष्ट, परफेक्शन सोडून द्या. प्रेझेन्स चूज करा. वर्तमानात जगा. मी आता येथे आहे. ही गोष्ट इनफ आहे. परफेक्ट कशाला व्हायचंय? लोकं काय म्हणतील याचा जास्त विचार करू नका. तुमच्या मनाला पटतंय, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ज्या गोष्टी पटतायत त्या गोष्टी करा. कारण जे प्रेझेन्स आहे त्याच्याने माइंड शांत होतो. परफेक्शन करायला गेलं तर माइंड अजून जास्त डिस्टर्ब होतो. आता काहीही सिद्ध करण्याची गरज नाहीये. सबकॉन्शियस माइंडला सेफ्टी क्रिएट करून देणं म्हणजे सबकॉन्शियस माइंडला आपल्याला सांगायचंय, की तुला कोणाशीच युद्ध नाही करायचंय आणि स्वतःच्या मनाशी तर बिलकुल युद्ध नाही करायचंय. सेफ फील करा. कोण काहीही बोललं तरीही जास्त स्ट्रेस घेऊ नका. कारण आपण सगळे कुठेतरी स्वतःला सिद्ध करत आलोय. कमीमध्ये ॲडजस्ट करून, कोणाचे तरी बोलणे ऐकून, कामं करून, सहन करून बऱ्याच गोष्टी आपण अ, लोकांना चांगलं वाटावं म्हणून आपण जगत आलेलो असतो आणि सिद्ध करत आलेलो असतो. तर आज आपण सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रामिंग करण्याची पहिली स्टेप पाहिली. ती म्हणजे सेफ्टी क्रिएट करणं. अशा सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रामिंग करण्याच्या 4 स्टेप आहे. दुसरी स्टेप आपण बदलाकडे जाणार आहे. तर स्टेप 2 आहे ब्रिज द बिलीफ. सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड या दोघांना जोडणारा जो ब्रिज आहे, तो कसा क्रिएट करायचा हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर खूप प्रेम करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी तुमच्याशी कनेक्ट झाला असेल, रेझोनेट झाला असेल, तर नक्की मला माझ्या या चॅनलला खूप खूप प्रेम द्या. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.